तर बघा मैत्रिणींनो, मी आज आली आहे महादेवाला, कारण की आज आहे सोमवार आणि आले आत्ता वाजले 5:30 आणि आम्ही आलो आहे संध्याकाळचं. ब्लाऊज वगैरे काही तसेच ठेवले आणि आले महादेवाला. तर इथलं वातावरण बघा किती छान आहे. इतकं मन अतिशय प्रसन्न होतं इथं आल्यानंतर. तर मी तुम्हाला लांबून महादेवाचं पण मंदिर दाखवते. तर पहा, हे मंदिर आहे भोले बाबाचं, ईशान्येश्वर, श्री ईशान्येश्वर मंदिर आहे. आता इथं फवारा देत आहेत गार्डनला. इतकं छान आहे, मी तुम्हाला दाखवते. इथं आल्यानंतर मन एकदम असं फ्रेश होतं, मन अगदी प्रसन्न होतं. 2 मिनटं, मी बोलता बोलता चप्पलच काढायची राहिली. तर घरी गेल्यानंतर किती काम झालं ते पण शेअर करणार आहे. तर इथं सर्वात पहिलं आल्यानंतर इथं पाय धुवूनच मध्ये जावं लागतं आपल्याला, या पद्धतीने. इथं तर इथं पाणी वगैरे मारायचं काम चाललंय. दीपमाळ आहे इथं. जय भोले. कैलास राणा शिवचंद्रमौळी, फणीद्रमाथा मुकुटी जळाळी, कारुण्य सिंधू भवदुःखहारी, तुझवीन शंभो मज कोण तारी. इतकं सुंदर मंदिर आहे, इतकी शांतता राहते ना इथं. बघा वरती किती आवाज पूर्ण घुमतो इथं. मी ना अजून तुम्हाला वरचा गाभारा नाही दाखवला. वरती मी गेले की मग ते दाखवते. आत्ता हे महादेवाचं छान असं ज्योतिर्लिंग आहे, ईशान्येश्वर म्हणता याला. इतकं सुंदर आहे, इतकं सुंदर. इथं आल्यानंतर मन अगदी प्रसन्न होतं. आवाज इथं पूर्ण घुमतो, इतकी शांतता आहे.